राज्यभरात बिबट्यानं थैमान घातला. जुन्नर भागात अक्षरशः 10 ते 15 माणसं बिबट्यानं ओढून नेले, गिळले. जनावराचं तर सांगूच नका, एवढे नेले. ह्याचं कारण वाढतं शहरीकरण आणि जंगलतोड आहे. आता त्याच्यावर हमखास उपाय करायचा सोडून काल ह्यावर एक तोडगा काढला. तोडगा आपल्या वनमंत्र्यांना असा काढला की बोलायचं काम नको. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी जंगलात 1 कोटी शेळ्या आणि बकऱ्या सोडणार म्हण. आता आपले महाराष्ट्रातले फॉरेस्ट अधिकारी गॅबियन खातेतं, TCM खातेतं, CCT खातेतं, वनतळे खातेतं, ते चेन फेन्सिंगचं कंपाऊंड खातेतं, सागवान खातेतं आणि बोकड्या सोडणार होय. जंगलात फक्त उरलेले हाडकन चमडीत जाणार. मग आता काय करा साहेब, डुकरायसाठी की नाही जंगलात ऊस लावा, वानेरायसाठी स्ट्रॉबेरी लावा, पाखरायसाठी ज्वारी पेरा, आणि अस्वलीसाठी मोवाळाच्या पेट्या लावा. शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी. माणसं झाले, बिबट्या झाल्या, आता बाकी जनावर पण चुत्या बनवून टाका. मला टेन्शन यायलं. मग आयला आता एवढ्या बकऱ्या कापणार म्हणलं तर ते मेंटल मंत्रिमंडळाचा मेंटल मंत्री ते नितेश राणे तर राजीनामा देऊन हिमालयात जाणार. नाही म्हणजे जखम बोटाला आणि मलम पोटाला. निव्वळ गाढवपणा चालू आहे. म्हणजे दुर्योधनाचे हात छाटण्यापेक्षा द्रौपदीला साड्या पुरवत राहायचं. अजून एक उदाहरण आठवलं सांगतो. म्हणजे आता जर बलात्कार व्हावा नाही म्हणून कायदा कडक करायचा सोडून गावागावात बुधवार पेठा उभारणार. हे असंच आहे ते सेम. 1 कोटी बकऱ्या, 30 कोटी झाडं, चायला कोटीशिवाय बातच नाही. बरं आता तुम्ही बिबट्याचे लाड पुरवायचे ठरवलेस तर आता आम्ही तरी काय करणार. तुमच्या कशा ढेऱ्या वाढल्या तशाच त्याच्याही वाढवा. बाबांनो, तुम्ही किती बकऱ्या सोडल्या ना तरी 4 महिन्यात बकऱ्या संपल. मग बिबटे डायरेक्ट कुपाट्यातून गोठ्यात. बिबट्या भित्र प्राणी असते हो, भेवाडलं की भीते. मोदी कसं पत्रकारांना भीते, आणि तसंच बिबट्या फक्त रक्त पिते, मासात त्याला काही जास्त इंटरेस्ट नाही. एक बिबट्या दिवसभरात किमान 100 बकऱ्या मुरगाळून टाकते. त्यामुळं जाऊ द्या, आपण काही सांगून काही उपयोग नाही भावांनो. पण साधी गोष्ट आहे, कळायला पाहिजे लोकांची मागणी काय, आपण करतोय काय. कावळ्याच्या हातात दिला कारभार आणि त्यानं पूर्ण हागून भरवला दरबार. आणि हे सगळं शेतकऱ्याच्या मुळावर आहे. मला सांगा, एकदमच एवढी बिबट्याची संख्या कसं काय वाढली हो? डुकराची नाही वाढली, अस्वलीची नाही वाढली, त्या रोयटाडाची नाही वाढली. बरं वाढली तर वाढली, ती एकदमच कसं काय एवढ्या आकातले डायरेक्ट गावात यायले? रात्री तर सोडा, दिवसा पण कोणी शेतात चाललं नाही. मला तर अशी शंका येते की हा एक डाव आहे. असू शकते. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा. तुमच्या जिल्ह्यात किती बिबट्या आहे, कुठं कुठं काय काय केलं ते पण सांगा. फॉलो करून ठेवा. जय महाराष्ट्र.